सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. नीनादेवी राजापूर टीमला विनंती असेल. दुसऱ्या बाजूला शिवशक्ती गोरेगाव हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही ऑफिशियल पंच देखील आमच्या मैदानामध्ये आहेत. पंचाने देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण विखरून सजवून घ्यायचा आहे. शिवशक्ती गोरेगाव टीमने टॉस जिंकला. त्याच्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच नीनादेवी राजापूर टीमला फलंदाजीचं आमंत्रण दिलं जात आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर निश्चितच सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला अनूप, दुसऱ्या बाजूला मयूर. गोलंदाजी करणारा संघ देखील सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दोन्ही पंचांनी देखील मैदानाचा ताबा घेतलाय. त्यामुळे मॅचच्या चांगली होणार यात मात्र शंका नाहीये. दुसरी मॅच आहे दिवस क्रमांक 2. आमची टेक्निकल टीम देखील सज्ज झाली आहे. जीटीसी लाईव्हचे आमच्या कॅमेरामॅन सज्ज झालेत. दुसऱ्या बाजूला कालच्या दिवसापासून आमच्या समोर आहेत आज स्कोरर म्हणून लावले ते आमचे गौरवजी मोरे देखील सज्ज झालेत. पुन्हा एकदा जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मॅचला होती सुरुवात पहिला बॉल घेऊन जवळ मॅचच्या दिशेने मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती धीरज गुप्ता दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला अनूप, दुसऱ्या बाजूला मयूर. महामानव चषक 2026 ही स्पर्धा पाहतोय आज दिवस क्रमांक 2. आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल. आयोजक आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने प्रणय गमरे असतील, अविनाश जाधव असतील, अविनाश जाधवजी असतील, सिद्धांत काटे असतील, विराज गमरे, वैभव कामोर्ले, त्याचबरोबर स्पोर्ट्स डायरेक्टर सुनीलजी शेलार या सगळ्यांचंच पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. कारण ज्या पद्धतीने आयोजन केले 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भेटीला आली आहे. पहिलाच बॉल बेस्ट ड्राईव्ह केला जाते. चांगला फटका इथून आपण जर पाहिलं तर अनुपच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती एक धाव आली आहे. सिंगलने धावाला सुरुवात झाली आहे. मॅच सुरू झाली आहे. सिंगल धाव आली आहे पहिल्याच बॉल वरती. आपण जर पाहिलं तर अगेन्स्ट धीरज गुप्ता. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर 1 ची जबाबदारी आपण जर पाहिलं तर धीरज गुप्ताच्या खांद्यावरती दिली जाते. पहिलं षटक आहे. ओहो, अकुल टप्प्याचा बॉल, षडंपुलचा फटका आणि बॉलला केलं जातंय गुल. चेंडू सीमारेषा पार. षटकार फलंदाज मयूरच्या बॅट मधून या इनिंग मधील पहिला सिक्सर. नीनादेवी राजापूर टीमचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला काय आणि त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती षटकार आला काय. मयूरच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती षटकार आला. याही वेळेस आपण जर पाहिला तर
दिशा निवडली जाते, परंतु यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल्स झालाय. सिंगल येते, सिंगल आली आहे, एकेरी धाव आली आहे. फलकावरती 8 धावा लागल्या जात आहेत. मागील बॉलवरती अकोट टप्प्याचा बॉल हाताला शफल झाले, स्वतःला जागा बनवली, त्याच्यानंतर बॉलला जागा दाखवली कुठली तर सीमारेषेच्या बाहेरची. षटकाराने आपल्या इनिंगच्या स्टार्ट करताना पाहायला मिळतात. मयूर 8 धावा लागल्या जात आहेत फलकावरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती असताना 8 धावा लागल्या जात आहेत. पुढचा बॉल घेऊन धीरज गुप्ता मयूर सरी. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. लेग स्टिकच्या खूप बराचसा बाहेर जातोय हा बॉल आणि या बॉलला मात्र पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक एक्स्ट्राची धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. हो, यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु इथे देखील पाहावं लागेल दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा भरकटलेले पाहायला मिळतात कुठेतरी गोलंदाज धीरज गुप्ता, ज्याच्या अगेन्स्ट एक षटकार आलाय मयूरच्या बॅट मधून. त्याच कारणाने थोडस बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळतोय गोलंदाज, परंतु कमबॅक करावं लागेल. सातत्याने एकाच टप्प्यावरती गोलंदाजी करताना अखूट टप्प्याचे बॉल आपण जर पाहिलं ना तर या षटकामध्ये बरेचसे 2-3 बॉल अखूट टप्प्याचे हाताळलेले पाहायला मिळतात, ज्यावरती एक मोठा फटका आला. हो, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला जातोय अलॉंग विथ दी कार्पेट. सी कॉर्नरला आणि मिड विकेटच्या दरम्यान बॉल फील केला जातोय. दरम्यानच्या कालावधीत एक सिंगल घेतली जाते, सिंगलने धावफलक वधारताना पाहायला मिळत आहे. 11 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. सुरुवात तर दोन्ही फलंदाजांनी चांगली करून दिली आहे, खास करून मयूरने. टॉस जिंकला आपण जर पाहिलं तर शिवशक्ती गोरेगाव या टीमने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच निनादेवी राजापूर टीमला फलंदाजीचं आमंत्रण दिलं गेलं होतं. हो, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, ज्या ठिकाणी फील केला जातोय. तदुबर निश्चितच एक सिंगल घेतली जाते. पुन्हा एकदा सिंगलने धावफलक थोडस गती घेताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती नजर टाकली तर 12 धावा लागल्या जात आहेत. मोठे फटके येतात, त्याचबरोबर सिंगल डबलचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. बॉल चाललाय बिहाइंड द विकेट, ज्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहे 13 धावा. सेकंड ओव्हर मध्ये आपण जर नजर टाकली तर प्रियम आलेले आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रियमचा पहिलाच बॉल नो बॉल पंचांनी घोषित केला. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल, त्याच कारणाने मात्र फ्रीजची संधी आहे. इथे काय करतोय, बिमर हाताळला जातोय का? यस, बिमर आलाय. फ्रीजची संधी आहे, बिमर आलाय. फ्रीज कंटिन्यू असेल. आपण जर पाहिलं तर निश्चितच फ्रीजची संधी आहे. मोठा फटका खेळण्याची मयूरकडे एक संधी आहे. संधी चालून आली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. एक षटकार आलाय, दुसरा षटकार येणार का हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला अनुप, दुसऱ्या बाजूला मयूर. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रियम सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. एकही लिगल डिलिव्हरी झालेला नाहीये या षटकाचा विचार केला तर. फ्रीजचा बॉल आहे, पुन्हा एकदा हुक केला जातोय. बॉल पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट चाललाय.
सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय. सध्याच्या घडीला धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 16 धावा, 16 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सुरुवात चांगली करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. सलामवीर फलंदाज आपण जर पाहिलं तर एका बाजूला अनूप तर दुसऱ्या बाजूला मयूर. ज्या मयूरच्या बाहेर मधून एक मोठा फटका आलाय. अशाच आणखीन काही मोठ्या फटक्यांची अपेक्षा देखील असेल. ओहो यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, हुकचा फटका. बॉल पुन्हा एकदा हो ना यस नो मध्ये थोडस आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज अडकलेले पाहायला मिळालेत. पहिले 2 बॉल नो आले, त्याच्यानंतर 2 चांगले बॉल आले. त्या गोलंदाज देखील आपण जर पाहिलं तर प्रियम कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. हो यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील केलं जात आहे. लगातारचे 3 डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. तीन बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलेला पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली तर 16 धावा लागल्या जात आहेत. 16 रन ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रियम. हो यावेळेस ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने. फुल लेंथचा बॉल होता, ड्राईव्ह केला जातोय. एक धाव घेतली जाते. 17 धावा लागल्या जात आहेत. 2 डॉट बॉल आले, त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे. थोडस आपण जर पाहिलं तर गोलंदाज या मागील 3 बॉलवरती वरचढ ठरताना पाहायला मिळतोय. अनुप बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस देखील काय घडतंय, फुल टॉस होता, बॉलला मिस टाइम झालाय. इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच पंचांकडे अनुप निश्चितच दाद मागतायत, परंतु पंचांनी ती दाद फेटाळली. अपील तर केलं होतं, आचारभूत नजरेने पाहिलं होतं अनुपने पंचांकडे देखील. पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. एक धाव येते. सिंगलने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावरती. 17 रन ऑन दी बोर्ड. हो यावेळेस पुलल्यांचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, मनगटाचा वापर केला जातोय. सिंगलच घेतली जाईल. इथून काय घडतंय, सिंगल धाव घेतली जाते. ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवातीचे 2 बॉल आले, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं गेलंय प्रियम कडून. आणि इथून 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली तर 9च्या सरासरीने 18 धावा लागल्या जात आहेत. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. तिसऱ्या ओव्हरचा खेळ. बिपिन आले गोलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे. अनुप बॅक टू द डगआउट जाताना पाहायला मिळत आहेत. डगआउटच्या दिशेने मार्गक्रमण करताना अनुप पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती बिपिन एक सफलता मिळवून दिली आहे आपल्या टीमला. अर्थातच शिवशक्ती गोरेगाव टीमला पहिली सफलता मिळवून दिली आणि धक्का क्रमांक 1 लागतोय नीनादेवी राजापूर टीमला. विकेट आलेले पाहायला मिळते. महत्वाच्या क्षणी मात्र विपिन दाखल झाले. विपिन पहिली विकेट मिळवून दिली आहे. अनुपला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिकेत. संघ थोडासा अडचणीत आहे. धाबांचा ओघ जो होता तो मंदावलेला पाहायला मिळतो. इथून धाबा देखील बनवायच्या आहेत, विकेट देखील राखून खेळायचा आहे. त्यामुळे जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या नंबरवरती अनिकेत दाखल झालेत.
दुसऱ्या बाजूला मयूर, ज्या मयूरने एक षटकार लावलाय त्याच्यानंतर त्याच्या देखील बॅट मधून मोठा फटका आलेला नाहीये. हो यावेळेस बॅकफुट वरती गेले, त्याच्यानंतर पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलेला हा बॉल आतमध्ये आलाय. दुसऱ्या धाबेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाब देखील आपण जर पाहिला तर बॉल बघता बघता सीमारेषा ओलांडतोय. चौकार येताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती अनिकेतच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिला बॉल फेस करताना अनिकेतच्या बॅटमधून चौकार आलाय. थोडंसं आपण जर पाहिलं तर अखोट टप्प्याचा बॉल होता. बॅकफुट वरती गेले, वेट मागल्या पायावरती ट्रान्सफर केलाय, त्याच्यानंतर पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. चौकार आलेला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती नजर टाकली तर 22 धावा लागल्या जातात. 22 रन ऑन दी बोर्ड. हो यावेळेस अखोट टप्प्याचा बॉल आहे. एक्स्ट्रा बाउन्स आहे. पंचांनी देखील व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. वन बाउन्स ऑफ दी ओव्हरची देखील ताकीद देताना या ठिकाणी पंच आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज विपिनला हो यावेळेस पुढचा बॉल आणि बॉल जणू काय गगनाला गबसनी घालणारा षटकार येतोय. जसा बॉल टप्प्यात आला, टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केलाय. फलंदाज आपण जर पाहिला तर अनिकेत डगआउट मधूनच सेट होऊन आलाय, कारण पहिलाच बॉल फेस करताना त्याच्या बॅट मधून चौकार आला, त्याच्यानंतर षटकार येतोय. तब्बल 10 धाबा त्याच्या बॅट मधून आलेला पाहायला मिळतात. 2 बॉल मध्ये 10 धाब्यांचं योगदान आतापर्यंत त्यांनी देखील दिलं. 29 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. ज्या धाबांचा भोग मंदावला होता ते धावफलक मात्र आता गती घेताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती आपण नजर टाकली तर लागल्या जातात 29 धाबा. 29 रन ऑन दी बोर्ड. शेवटच्या 2 बॉल मध्ये तब्बल 10 धाबा आलेल्या पाहायला मिळतात. विपिन पुन्हा एकदा सज्ज झालेले पाहायला मिळतात. चला मॅच बॉल आलाय. मॅच बॉलने मॅच चालू करायची आहे. अनिकेत विपिनच्या अगेन्स्ट मात्र अतिक्रमण हल्ला चढवला जातोय. 29 धाबा लागल्या जातात धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती पथावरती असताना 29 धाबा लागल्या जात आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा गोलंदाज विपिन. हो यावेळेस नो बॉल घोषित केला जातोय. एक्स्ट्रा बाउन्स होता. मागील जो तुम्ही एक बिमर हाताळला होता त्याच्यावरती तुम्हाला वन बिमर ऑफ द पर ओव्हरची ताकीद दिली होती. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तीच चूक केली, त्यामुळे पंचाने देखील नो बॉलची घोषणा केली आहे. फ्रीची संधी आहे. संधीचं सोनं करणार का हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला अनिकेत, दुसऱ्या बाजूला विपिन. विपिन अनिकेत, अनिकेत विपिन. फ्रीचा बॉल घेऊन विपिन. ओ यावेळी चांगला बॉल आहे. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केलेला पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी अगदी अनिकेतच्या नाकासमोरून हा बॉल चोळी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला पाहायला मिळतोय. चालू असलेली मॅच एका बाजूला नीनादेवी राजापूर तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती गोरेगाव. 2 मोठी टीम आहेत. 2 मोठ्या टीम मधले हे बॅटल पाहायला मिळत आहे. एक टीम तर राजापूर आताच रत्नागिरीवरून दाखल झाली आहे. हो या बेस पुन्हा एक दाडव्या बॅटने क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. एकेरी धाव येते. सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडल्या मैदानाच्या आतमध्ये षटकार देखील येत आहेत. ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस मोठा फटका देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. अनिकेतच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार, एक सिंगल आली आहे. तब्बल 11 धावा त्यांच्या बॅट मधून आलेला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मयूरला आता आपल्या हात खोलावे लागतील. हो यावेळेस पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा आतमध्ये आलाय. धावचीची संधी. काय चित्र पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर कडून चूक झाली आहे. हो नंबर 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलेला पाहायला मिळतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जातात 32 धावा. एक कडेच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती लागल्या जातात.
नेक्स्ट ओव्हर घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रियम दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉल वरती एक प्रियमच्या अगेन्स्ट सिंगल घेतली जाते. स्ट्राईक चेंज झाला. स्ट्राईक वरती अनिकेत आलेत. नॉन स्ट्रायकिंग वरती मयूर गेलेत. या अनिकेतच्या बाहेर मधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. हो 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 वेग वेग आणि वेग. आणि इथे आपण जर पाहिलं तर वेगाने बीट केल्या. बॅटची कला घेतली होती. बॅटची एज घेतली होती. त्याच्यानंतर विकेट किपरच्या सेफ हॅट मध्ये बॉल लँड होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या विकेटचं झालंय पतन. फलंदाज अनिकेत मात्र यावेळी तंबूच्या असलेला परतताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर नजर टाकली तर दाखल झालेत अश्विन. दाखल झाले जर्सी क्रमांक 17 परिधान करून. अश्विन जर्सी क्रमांक 17 म्हणलं की एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देणार हा जर्सी क्रमांक. आणि त्याच धाटणीची फलंदाजी देखील अश्विनला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. तेहतीस या धावफलकावरती धक्का क्रमांक दुसरा लागतोय. अर्थातच नीनादी बिराजापूर टीमला. दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाज आपण जर पाहिला तर प्रियमचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली. त्याच्यानंतर विकेट आली आहे. इथे आपण जर पाहिलं तर वेग आहे या गोलंदाजाकडे. हाईट आहे. हाईटचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळत आहेत. खांद्याचा तितकाच वापर करताना पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर केलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं ना तर निश्चित डॉट बॉल पर्सेंटेज कुठेतरी वाढलेलं पाहायला मिळत आहे. आणि ते महत्वाचं देखील होतं कारण धावफलकावरती धावा वाढत चालल्या होत्या. ज्यावेळेस अनिकेत बॅटिंग करत होते तेव्हा मोठे फटके येत होते. अनिकेत बाद झाले. त्याच्यानंतर मोठे फटके देखील थांबलेले पाहायला मिळतील का. यावेळेस आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रियम दाखल झालेत. यावेळेस फुल टॉस बॉल आहे. मिस टाइम आहे फटका. सिंगल आली आहे. सिंगलला स्ट्राईक चेंज होतोय. सिंगलने धावफलकावरती देखील छोटस परिवर्तन होतंय. हालचाल होते. धावफलकाचा विकास होतोय. 35 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. $35 रन ऑन दी बोर्ड. हो यावेळेस पुढचा चेंडू होता. ड्राईव्ह केला जातो. ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळतो. जिथून आपण जर पाहिलं तर निश्चितच सिंगल घेतली जाते. सिंगल ओव्हर नंबर 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 36 धावा.
शेवट हॅलो हॅलो शेवटची ओव्हर आहे. इथून आपण जर नजर टाकली तर निश्चितच गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर नजर टाकली तर निश्चितच निलेश दाखल झालेत. पहिलाच बॉल निलेशच्या, दुसरा बॉल माफ करा, पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल धावा आलेला पाहायला मिळत आहेत. इथून आपण जर पाहिलं तर धावफलकावरती नजर टाकली ना तर धावफलकावरती लागले जात आहेत 38 धावा, 38 रन ऑन दी बोर्ड. या वेळेस गतीमध्ये केलेलं परिवर्तन पाहायला मिळत आहे. सिंगल आले, सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 39 धावा, 39 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट, 2 विकेट गमावले. तिथून आपण पाहिलं तर शेवटचे काही बॉलचा के शिल्लक आहे. पूर्वार्धाचा विचार केला तर चांगला कमबॅक केलेला पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा संघ अर्थातच शिवशक्ती गोरेगाव या टीम कडून. हो हो हो, काय बॉल डिलिव्हर केलाय. अक्षरशः फलंदाजाची बंबेरी उडवलेली पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज निलेश सज्ज झालेत. यावेळी देखील डॉट बॉल येतोय. शेवटच्या काही षटकामध्ये जर विचार केला ना तर डॉट बॉल पर्सेंटेज बरंच वाढलेलं पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलचा के शिल्लक आहे. काही ना महत्वाचा असेल, यावेळेस पुढे यांचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. प्रोटेक्शन आहे, एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात विकेटची संधी आणि फलंदाज पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी या 2 धावेच्या मदतीने पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 41 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 42 धावांचा बन सेट केला गेलाय. अर्थातच शिवशक्ती गोरेगाव टीम समोर.
तर जाऊयात मॅचच्या दिवशीने मॅच होती सुरुवात पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 41 धावा 42 धावांचं आव्हान आहे. पहिलाच बॉल वाईट बॉल येतोय. इथून आपण जर पाहिलं तर शिवमने सुरुवात केली अवांतर धाबेने. ब्रिजेश आणि सुयोग सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली अतिरिक्त धाव तर धावफलकावरती लागली गेली आहे. हो यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झालाय. हाफ ट्रॅकर होता. हुकचा फटका बॉल झालाय. पुन्हा एकदा गोसंख्यित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी सिंगल घेतली जाते. ओह यावेळेस देखील वाईट बॉल येतोय. अवांतरची एक धावा येत आहेत. धावांचा ओघ मात्र थांबलेला नाहीये. तीन धावा लागल्या जात आहेत. धावफलकावरती नजर टाकली तर इथून आपण जर पाहिलं ना तर 42 धावांचा पाठलाग करायचा. 3 धावा लागल्या जात आहेत. 39 ची गरज आहे. हो यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. फलंदाजाची गिरकी घेतली आहे. चांगला बॉल डिलिव्हर झालेला पाहायला मिळाला. हो यावेळेस मोठा फटका लगावला जातोय. बॉलला उंची जास्त आणि एलिमिनेशनची कमतरता. लांबी नाही लाभलेली आहे. पहिल्या विकेटचं झाले पतन. फलंदाज आपण जर पाहिलं तर ब्रिजेश बॅक टू द डॅगआउट झाले. पहिल्या विकेट आली आहे. इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच पहिली विकेट तर मिळवून दिली आहे गोलंदाज शिवम. पहिली विकेट आपल्या नावावरती करताना पाहायला मिळत आहेत. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर शिवशक्ती गोरेगाव टीमला, दुसऱ्या बाजूला 42 धावांचा बचाव करायचा आहे नीनादेवी राजापूर टीमला. नवीन फलंदाज धवल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इनिंग नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती धवलला प्राचारण केलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. शिवम ज्याने पहिली विकेट मिळवून दिली आहे. ओ यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पॅटर्न बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल येतोय. हो यावेळेस आडव्या बॅट नाही खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने बॉल चाललाय जरूर. पुन्हा एकदा डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही या महत्वाच्या खेळाडूची कॅच ड्रॉप करू शकत नाहीयेत. ऑलमोस्ट विकेटची संधी निर्माण झाली होती. सिंगल घेतली जाते. इथून आपण जर पाहिलं तर सुयशला
धवलला जीवनदान मिळते. नजर टाकली तर स्कोरबोर्ड वरती आपण जर पाहिलं ना तर लागल्या जातात 4 धावा. हो यावेळेस ऑन साइडला बिग हिट केला जातोय. येस 2च धावा येत आहेत. मोठा फटका येतोय त्याच्यावरती 2 धावा येत आहेत. आणि इथून आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 5-6 धावा. 6 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाची विकेट आली ब्रिजेश ची, ती महत्वाची विकेट होती. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी शिवम कडून देखील पाहायला मिळाली आहे. झोया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. दुसऱ्या ओव्हरसाठी आपण जर पाहिलं तर आमंत्रित केलं जात आहे शुभमला. पहिल्या ओव्हरमध्ये शिवमने अप्रतिम गोलंदाजी केली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये शुभम वरती विश्वास दाखवलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये 6 धावा खर्च केल्या पाहायला मिळाल्या. हो यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कडाई घेतली, बॉल चाललाय सरळ शॉर्ट मिड विकेटला. जे ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक दूरवरून जाऊन बॉलला फील करतायत. बॉलची फेकी होईल. दरम्यानच्या कालावधीत एक सिंगल घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. 7 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. यावीचा पुढचा बॉल मिस टाइम आहे. फटका बॉल पाहावा लागेल. घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय का आतमध्ये आलाय बॉल. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 9 रन ऑन दी बोर्ड. 42 चा पाठलाग करायचा आहे. 9 लागलेले आहेत अजूनही बनवायचे आहेत 33. हो यावेळेस मात्र मोठा फटका लगावला जातोय. बॉल पुन्हा एकदा आतमध्ये आलाय.
विकेट आली महत्वाच्या क्षणी, मात्र विकेट आली. फलंदाज आपण जर पाहिलं तर निश्चितच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश दाखल झालेत. हो, यावेळेस पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा मनगटाचा वापर केलेला पाहायला मिळतोय. फंबलिंग झालाय, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल. यस, इथे दुसरी धाव देखील घेतली जाईल. थोडस फिल्डर कडून चूक झाली, त्याचा फायदा घेतला. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. धावफलकावरती 11 धावा लागल्या जात आहेत. याचबरोबर आमच्या या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आम्हाला पाणी आणि जेवण स्पॉन्सर झाले असे सन्माननीय श्री समीरजी पांचाळ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम सर. सिंगल आली आहे, शेवटचा बॉल आपण जर पाहिलं तर त्यावरती देखील सिंगल आली आहे. सिंगल आली आहे. इथून आपण विचार केला तर शेवटच्या बॉलवरती देखील एक सिंगल आली आहे. आणि इथून आपण जर पाहिलं ना तर मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची सोय झाली आणि जेवणाची सोय झाली असे आमच्या सन्माननीय श्री समीरजी पांचाळ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. कॅच ड्रॉप झाली आहे, सातत्याने चुका घडतायत राजापूर टीम कडून. धावा तुमच्याकडे तुटपुंज आहेत, त्या धावांचा बचाव तुम्हाला करायचा आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता धावफलकावरती लागल्या जात आहेत 13 धावा. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 2 गडी गमावलेत, तिथून आपण बळवायचे आहेत. 29 धावा, 18 बॉल आणि 29 ची गरज आहे. तेरा धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 13 धावा लागल्या जात आहेत. 29 ची गरज आहे. 18 बॉल आणि इथून बनवायचे आहेत 29 धावा. चला, पंच जो निर्णय देत आहेत त्या निर्णयाचा तुम्ही सन्मान राखायचा. पंचांची हुज्जत घालू नका मित्रांनो. मॅच होते पुन्हा एकदा सुरुवात. 3ऱ्या ओव्हरमध्ये शिवम पुन्हा एकदा दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी शिवम आलेले आहेत. धावफलकावरती 14 धावा लागल्या जात आहेत. 2.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय.
हो यावेळेस वेग होता परंतु इथून आपण जर पाहिलं ना तर दिशा थोडेसे भरकटलेले पाहायला मिळत आहेत. नियंत्रण नाहीये. नियंत्रण नाहीये. इथून आपण नजर टाकली धावफलकावरती 14 धावा लागल्या जात आहेत. 28 ची गरज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 मध्ये 28 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला 42 धावा बनवायचे आहेत. हो यावेळेस मनगटाचा वापर टायमिंग प्रॉपर बोलने के लिए हवाई सफर चेंडू सीमा रेषा पार षटकार. त्याचबरोबर नीनादेवी राजापूर या टीमच्या पॅकर्स अर्थात स्वराज कोळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. धावफलकावरती नजर टाकली तर धावफलकावरती लागल्या जात आहेत 21 धावा. 21 रन ऑन दी बोर्ड. इथे डॉट बॉल येतोय. अजून 21 ची गरज आहे. मॅचचं इक्वेशन पहा. 15 बॉलचा खेळ संपला. 21 धावा लावले धावफलकावरती. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 बनवायचा. याचा अर्थ अर्धी मॅच झाली आहे. अर्धा डाव संपन्न झाला. अर्ध्या डावामध्ये अर्ध्या धावा देखील लागल्या गेल्यात. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर अर्ध्या डावामध्ये अर्ध्या धावा बनवायच्या आहेत. 15 मध्ये 21 झाल्यात. 15 मध्ये 21 बनवायच्या आहेत. हो हो यावेळेस फुलटॉस बॉल होता. बॅटची एज घेतली. बॉल पुन्हा एकदा चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एकेरी धाव घेतली जाते. सिंगलने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 22 धावा लागल्या जात आहेत. 14 बॉल आणि 20 ची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा शिवशक्ती गोरेगाव हा संघ कमबॅक करणार आहे. काही डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा बरचट ठरणार आहे. नीनादेवी राजापूर हा संघ. हो या बेस अशा पद्धतीचे धाटणीचे गोलंदाजाकडून बॉल डिलिव्हर झाले पाहिजेत तेव्हा कुठे मॅच मध्ये थोडस वरचढ होताना पाहायला मिळणार आहे. नीनादेवी राजापूर हा संघ. शेवटचा बॉल आहे. महत्वाचा बॉल आहे. या बॉल वरती मोठा फटका येणं अनिवार्य असेल. हो या बेस देखील बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय पुन्हा एकदा विकेटच्या पाठीमागे. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यस नो मध्ये अखेरच्या मोमेंटला एकेरी धाबेवरती समाधानी व्हावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 23 धावा इथून बनवायचे आहेत. 12 मध्ये 19.
नंबर 4चा खेळ मात्र सुरू झालाय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे. नवीन फलंदाज आपण दाखल झालेला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर सचिन दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. युनाइट नंबर 5 5व्या नंबर वरती बॅटिंग साठी सचिनला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. 33 धावा लागले जात आहेत, 23 धावा लागल्या जात आहेत. अजूनही 19 ची गरज आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11-19 इक्वेशन. गोलंदाजी ट्रॅक वरती केशव. हो यावेळी चांगला बॉल डिलिव्हर झालेला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कोच दिला जाईल का तर नाहीये. सचिन कडून मात्र या दुसऱ्या धावेला दुजोरा दिला जात नाहीये. सिंगल आले. सिंगलने मात्र धावफलक थोडस पुढे सरसावताना पाहायला मिळत आहे. 24 धावा लागल्या जात आहेत. 18 धावेची गरज आहे. 10-18. एक मोठा फटका मॅच मध्ये शिवशक्ती गोरेगाव संघ कमबॅक करणार आहे. हो यावेळेस मोठा फटका आलाय का? येस, तो मोठा फटका आलेला पाहायला मिळतोय. फलंदाज आपण जर पाहिला तर निलेशच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणी येतोय मोठा फटका. सिक्सर. ज्या मोठ्या फटक्याचा मी उल्लेख केला होता तो मोठा फटका निलेशच्या बॅट मध्ये आलाय. षटकार लगावला जातोय. केशवच्या अगेन्स्ट केशवच्या विरोधात षटकार येताना पाहायला मिळतोय. ज्या केशवने पहिले 2 बॉल अचूक टप्प्यावरती डिलिव्हर केले होते त्या केशवच्या अगेन्स्ट मात्र यावेळी षटकार येताना पाहायला मिळतोय निलेशच्या बॅट मधून. पुढचा बॉल केशव घेऊन दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा समोर तो फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेले पाहायला मिळाले आहेत. निलेश हो यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. याही बॉलेस आपण जर पाहिला तर 2च धावा येत आहेत. या फटक्यावरती देखील या शॉट वरती देखील 2च धावा घेतल्या जात आहेत. 32 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 8-10चं समीकरण. 8 बॉल आणि 8 बॉलच्या पाठीमागे बनवायचे 10 धावा. या 2 बॉल वरती आपण जर पाहिलं तर मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गोलंदाजाने फलंदाज निलेशला तर मात्र मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये चांगलीच जमणार आहे. यावेळेस तसं काही घडेल असं वाटत नाहीये. कबरच्या दिशेने खेळून काढलेला हा बॉल ज्यावरती 2 धावा निश्चितच घेतल्या जात आहेत. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा लागल्या जात आहेत. 34 धावा 7 बॉल आणि इथून बनवायचे आहेत 7-8चं इक्वेशन. सात बॉल 8 धावा. एका बाजूला राजापूर दुसऱ्या बाजूला गोरेगाव. गोरेगाव की राजापूर कोणता संघ डीएन नगर बॉयज या टीम विरोधात खेळणार पुढील मॅच. पहिल्या मॅच मधील विजेता संघ डीएन नगर बॉयज त्यांच्या अगेन्स्ट या मॅच मधील विजेता संघ पाहायला मिळणार आहे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळला जातो. एक धाव घेतली जाते आणि इथे मला असं वाटते निलेश दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाहीयेत. ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 35 धावा जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 7 धावा. 6-7चं इक्वेशन. क्रुशियल मोमेंटला असलेली ही मॅच. शेवटचे 6 बॉल 7 धावेची गरज असताना वैभवच्या हातामध्ये बॉल सोपविला जातोय. स्वतः कॅप्टन गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. समोर निलेश. फुलटॉस बॉल यावेळेस विमान हाताळला जातोय. चूक घडली आहे निलेश आपण जर पाहिलं गोलंदाजाकडून. वैभव कडून आपण जर पाहिलं तर चूक घडताना पाहायला मिळते. प्रीतचा बॉल आहे. 1 धाव आली. एक अतिरिक्त एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. प्रीतचा बॉल आहे. 6 बॉल 6चं इक्वेशन.
शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 6 धावा बनवायचे आहेत. एक मोठा फटका, मॅच फिनिश. षटकाराने मॅच संपन्न करणार आहे का निलेश हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. ज्या पद्धतीने तो सध्याच्या घडीला ज्या फ्लो मध्ये फलंदाजी करतोय अपेक्षा देखील ठेवली जाते. षटकाराने फिनिश केली जाईल का मॅच? हो, यावेळी चांगला बॉल डिलिव्हर जायला पाहिजे. एक धाव तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का? तर नाही दिला जात आहे. समीकरण बदलते. रन बॉल इक्वेशन 5 बॉलच्या पाठीमागे 5 धावा बनवायच्या आहेत. इथून आपण जर पाहिलं तर 37 धावा लागल्या जात आहेत. 5 धाब्यांची गरज आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काही डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा राजापूर संघ वरचा ठरणार आहे, त्यामुळे डॉट बॉल येणं महत्वाचं आहे. 42 धावा होत्या डॉपलकावरती. आपण जर पूर्वार्धामध्ये विचार केला तर 41 धावा लागल्या होत्या. 42 धावांचं आव्हान होतं. 42 धावांचा पाठलाग करताना देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे. हो, यावेळी चांगला बॉल यॉर्कर टो क्रशर पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केलं जात आहे. वैभव इंटरेस्टेड होते परंतु पंच या अपील मध्ये इंटरेस्टेड नव्हते, कारण पंचाला देखील माहित आहे ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल पिचिंग झालाय, त्यामुळे इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर राहिलाय. 4 बॉलचा केस शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 4 बनवायचे आहेत. 38 धावा लागल्या जात आहेत. शेवटचे 4 बॉल. हे 4 बॉल कोणाच्या डोक्याला ताप देणार हे देखील पाहावं लागेल. कोणासाठी डोकेदुखी ठरणार आहे? फलंदाज निलेश. हो, यावेळी समोरच्या दिशेने लॉब केला जातोय. विकेट येते, विकेट येते, महत्वाची विकेट येते. ज्या फलंदाजावरती पूर्णपणे दारोमदार होता, जबाबदारी होती, तो फलंदाज मात्र यावेळी स्तंभूचा रस्ता पकडताना पाहायला मिळतोय. वैभवने महत्वाची विकेट मिळवून दिली. फलंदाज निलेश बॅक टू द डगआउट. चांगली खेळी निलेशची पाहायला मिळाली, परंतु संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीयेत. 19 धावांचं योगदान त्यांनी देखील दिलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धीरज दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे आता बनवायचे 4 धावा. 3 बॉल 4चं इक्वेशन. एका बाजूला राजापूर, दुसऱ्या बाजूला गोरेगाव. महत्वाचा बॉल आहे हा. हो, यावेळी देखील दिशा दिली जाते. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का? नाही नाही नाही, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाणार नाहीये. एक धाव येते. 2 बॉल आणि आता बनवायचे 2 बॉलच्या पाठीमागे 3 धावा. 2-3चं इक्वेशन. 3 धावा, 2 बॉल, 2 बॉल, 3 धावा. एका बाजूला आपण जर पाहिलं तर धीरज, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन. तर गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा वैभव सज्ज झालेला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी वैभवने. मागील षटकामध्ये जो षटकार आला तो षटकार मात्र मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला असणार आहे. 2 बॉल आणि इथून गरज असेल 3 धाब्यांची. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार. इथे पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. इथून काय करणार आहे मैदानाच्या आतमध्ये? आणि शेवटच्या बॉल वरती मात्र यावेळेस विकेट येते. पहिली धाव आपण जर पाहिलं तर फास्ट घेतली होती. पहिल्या धावेवरती आपण जर नजर टाकली ना तर फिल्डर वरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न झाला होता जरूर, परंतु त्या ठिकाणी बॅकअप साठी क्षेत्ररक्षक तैनात होते. त्याने बॉल गॅदर केला. स्टँड वरती जाऊन बॉल आदळला. बेल्स रिमूव्ह केल्या. त्याच्यानंतर विकेट आली आहे आणि इथून 1 बॉल आणि 2 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल, 2 धावेची गरज. वैभव समोर सचिन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नवीन आला फलंदाज. 1 बॉल आणि 2 धावेची गरज. काय होणार? शेवटचा बॉल घेऊन वैभव. हो, यावेळेस काय घडतंय? हो, यावेळेस मात्र बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि एका धावेनिशी मॅच विनर ठरलाय हा खेळाडू. इथे कौतुक करावं लागेल. नक्कीच कौतुकाची थाप